नंदुरबारमधील मूक मोर्चाला आता हिंसक वळण मिळाल्याचं बघायला मिळत आहे। आदिवासी युवकाच्या खुनाच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आलेला होता। पूर्ण मोर्चा शांततेत पार पडल्यानंतर काही आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयामधील गाड्यांची तोडफोड केली। बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांवर आंदोलकांनी दगडफेक केली। 2 पोलीस अधिकारी सामाजिक कार्यकर्त्या मालती वळवी या दगडफेकीमध्ये जखमी झाल्यात आणि जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या सुद्धा फोडल्यात। हे दृश्य आपण बघू शकतोय। नंदुरबार मधली ही दृश्य आहेत। पोलीस कशा प्रकारे आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न करतायत, लाठी चार्ज त्यांच्याकडून केला जातोय, ती हे दृश्य आपण बघू शकतोय। आणि याच आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापरही केला, नळकांड्या सुद्धा त्यांनी फोडल्या। त्या दरम्यानची सुद्धा ही दृश्य आपण बघतोय। आदिवासी युवकाच्या खुनाच्या निषेधार्थ हा मोर्चा निघालेला होता। शांततेत खरं तर हा मोर्चा पार पडला, मात्र आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर गाड्यांची तोडफोड केलेली आहे। ही 4 दृश्य या संदर्भातली आपण बघू शकतोय। नंदुरबारमध्ये वादानंतर तरुणाची हत्या झालेली होती, त्यानंतर खरं तर निषेध मोर्चा निघालेला होता। शांततेत हा मूक मोर्चा पारही पडलेला होता, मात्र त्यानंतर काही आंदोलकांनी दगडफेक केली, पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड केली आणि याच आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला। त्याचीही दृश्य सुद्धा आपण बघू शकतोय। अश्रुधुराचा मारा सुद्धा या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी केला आणि यामध्ये आंदोलक नेत्या जखमी झाल्यात, तर 2 पोलीस सुद्धा जखमी झाल्याची माहिती समोर येते। महत्त्वाची बातमी आपण बघू शकतोय। मूक मोर्चाला हिंसक वळण कशा प्रकारे लागलं ते आपण बघतोय। मृत जयेश वळवी याचा खून झालेला होता आणि त्याच्याच निषेधार्थ हा मूक मोर्चा, निषेध मोर्चा खरं तर निघालेला होता। मोर्चा शांततेत पार पडला। नेमका मृत जयेश वळवी कोण आहे ते सुद्धा आपण बघतोय, त्यांचा फोटोही आपण बघतोय। त्यानंतर आपण बघतोय ही दुसरी दृश्य आहे, ज्यामध्ये अनेक आंदोलक जमलेले आहेत, ज्यांनी पोलिसांची ते गाडी फोडतायत आणि यात पोलीसही जखमी झालेत। खरं तर या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलीस सुद्धा आपण बघतोय लाठीमार त्यांच्याकडून केला जातोय। त्या दरम्यानची ही दृश्य सुद्धा समोर येत आहेत। 2 पोलीस यामध्ये जखमी झाले अशी ही माहिती समोर येते आहे। सर, काय परिस्थिती, कशामुळे सगळं झालंय आणि काय काय सगळं परिस्थिती आहे? नमस्कार। काही दिवसापूर्वी एक आदिवासी मुलाचा मर्डर झाला होता। ते मर्डरच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय एक मूक मोर्चा आयोजन काही आदिवासी संघटनांनी केलेलं आहे। त्या मोर्चामध्ये जे काही चार्जड मुलं होते आणि काही असामाजिक तत्व होते, त्यांनी निवेदन दिल्यानंतर जे शासकीय कार्यालयाचे प्रमायसेसमधली जे काही गाडी होती ते तोडफोड करण्याचा प्रयत्न केला। त्यांना नाईलाजास्तव आपल्याला सौम्य लाठीचार्जचा वापर करून डिस्पर्स करण्यात आला। त्यानंतर जे रिटर्निंग क्राऊड होती त्यांनी दगडफेक केली आणि त्यांनासुद्धा तर डिस्पर्स करण्यात आला। शहरामध्ये सध्या शांतता आहे आणि पोलीस पेट्रोलिंग सुरू आहे। माझी सर्व नागरिकांना माझी विनंती आहे, जे काही मोर्चा होता तो मूक मोर्चा शांततेत निघावा असे आवाहन करत असताना देखील काही लोकांनी त्याच्यामध्ये चुकीची गोष्टी केल्यामुळे अशा प्रकारची परिस्थिती झाली। तर सर्व नागरिकांना माझी आवाहन आहे, पोलीस प्रशासनाने त्या तपासामध्ये सुद्धा काम केलेलं आहे आणि आत्तासुद्धा पोलीस प्रशासन सर्व जे काही परिस्थिती आहे त्याला हाताळत आहे। कोणी अफवावर विश्वास ठेवू नये आणि कुठलाही प्रकार